हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी रुपाली स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुपालीज हँडक्राफ्ट हँडक्राफ्ट. तर आज आपण पाहणार आहोत उलनपासून बनणारं झेंडूच्या फुलाचं ट्रेंडिंग असं खूप सुंदर असं तोरण. झेंडूच्या फुलाचं तोरण खूप इझी पद्धतीने एका वाटीच्या सहाय्याने फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तोरण बनतं. तर चला बघूयात. तर यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ऑरेंज कलर, येलो कलर, डार्क ग्रीन आणि पॅरेट ग्रीन असे 4 कलर वापरलेले आहेत. तसंच आपण जेवण करतो ती वाटी, त्या वाटीचं मेजरमेंट आहे 4.5 इंच. तसंच हे पान मी एका पेपरचं कट करून घेतलेलं आहे. तर त्याची लांबी आहे 6 इंच आणि रुंदी आहे 3 इंच. ते मी कट करून घेतलेलं आहे. तसंच तिकडं ओम, स्वास्तिक, शुभ, लाभ असे नावं असलेले मी स्टिकर्स किंवा जे आपण उंबरठ्यावर चिटकवतो ते मी तिकडं घेतलेलं आहे. ते मी आमच्या इथं लोकल मार्केटमध्ये इझिली मिळून जातात, तिथून मी ते परचेस केलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी वाटीने गोल राऊंड करत पूर्ण राऊंड कंप्लीट केलेले आहेत. तसंच खाली पानाचा शेपही ॲज इट इज ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आपण पहिल्या पानाला राऊंड शेप करत ऑरेंज कलर द्यायचा आहे आणि तसंच दुसऱ्या पानाला राऊंड करत येलो शेप द्यायचा आहे. असं झेंडूच्या फुलांचे तोरण आपण बनवणार आहोत. तर ते 2 कलरमध्ये बनवायचं आहेत. झेंडूचे फुलं ही 2 कलरमध्ये असतात, पिवळी आणि केशरी, म्हणून आपण हे 2 कलर इकडं वापरायचे आहेत. खूप छान दिसतं हे तोरण बनवल्याच्या नंतर. तसंच अजून एक इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती मैत्रिणींनो. तर मी तोरणांची सिरीज घेऊन येणार आहे. म्हणजे जसं झेंडूचं तोरण तसंच 20 ते 25 डिझाईन अशा मी तोरणांच्या सिरीजच्या घेऊन येणार आहे. ती सिरीज आपली मी चालू करणार आहे. तर तुम्हाला अशाच नवीन डिझाईन पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बेल आयकन आहे ते ऑन ठेवा, ऑलवर ठेवा, जेणेकरून मी बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिकायलाही मिळतील. त्याचबरोबर मी ते स्टिकर्स आहेत ते मी तिकडं चिटकवून घेत आहे. त्याने खूप सुंदर लूक येतो मैत्रिणींनी. ते स्टिकर इझिली कुठेही मिळून जातात. तर तसेच पानाचा शेप मी ड्रॉ करून घेतला होता. त्याला बॉर्डर डार्क ग्रीन कलरची दिलेली आहे आणि एक मध्यभागी एक लाईनसुद्धा घेतलेली आहे, जेणेकरून पानाचा शेप आणि पानाचं रिॲलिटीसारखं पान ते आपलं दिसायला पाहिजे तिकडं, म्हणून मी ते तसं ड्रॉ केलेलं आहे. तसंच डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन मी व्हिडिओमध्ये हर वेळेस सांगितल्याप्रमाणे डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन ही अत्यंत सुंदर दिसतं आणि उठावदारसुद्धा दिसतं. त्याचबरोबर आपलं हे तोरण आहे ते खूप इझिली आणि पटकन बनवून रेडी होतं. आणि मी इथं रेक्झिनवर हे तोरण बनवत आहे. तुम्ही कॅनव्हासवर सुद्धा बनवू शकता, पण मी रेक्झिन वापरते. त्याचबरोबर जर कोणाला अजून वेगळी व्हिडिओ पाहिजे असतील किंवा दुसऱ्या डिझाईन पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती डिझाईन नक्की बनवेल तुमच्यासाठी. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि खूप छान छान गोड अशी छोटीशी का होईना पण एखादी कमेंट करत चला मैत्रिणींनो. तुमच्या एका कमेंटने मला मोटिवेशन मिळतं. थँक्यू.